नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी, मका फ्रँकी. तर मी इथे काही मक्याचे दाणे घेतलेले आहे. हे दाणे आपण थोडेसे बारीक चॉप करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 कांदे, 1 शिमला मिरची आणि 1 गाजर. हे गाजर वगैरे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आधीच. त्यानंतर आपण कांदा, शिमला मिरची असं बारीक चॉप करून घेणार आहोत आणि गाजर आपण किसून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे मी कांदा बारीक चिरला आहे, शिमला मिरची बारीक चिरली आणि गाजरही किसून घेतले. हे आपण थोडंसं असं फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई थोडीशी गरम झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत थोडंसं तेल. आपल्या भाज्या फ्राय करण्यासाठी थोडंसं तेल टाकणार आहोत. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यात बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. तो आपण हलका परतून घेणार आहोत, जास्त नाही परतायचा. कांदा हलका परतून घेतल्यानंतर आपण त्यात बारीक चिरलेली ही शिमला मिरची घालून घेणार आहोत. हे पाहू शकता, इथे मी शिमला मिरची टाकून घेतली. त्यात शिमला मिरची अशीच हलकीशी फ्राय करून घ्यायची. ते आपण त्यात टाकणार आहोत बारीक किसलेले हे गाजरही छान परतून घ्यायचे. हे सर्व असं हलकसं परतून झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत चॉप केलेलं आपलं कॉर्न, म्हणजे मक्याचे दाणे जे आपण छोटे छोटे चॉप केले होते ते टाकणार आहोत. हे अशा प्रकारे हे मक्याचे दाणेही छान फ्राय करून घ्यायचे. गॅसची फ्लेम आहे ना ही मीडियमच ठेवायची हे सर्व परतताना. हे आपलं परतून झालंय. त्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत टोमॅटो सॉस, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि थोडंसं मेयोनी. हे सर्व असं छान आपण परतून घेऊयात. त्यानंतर आपण गॅस बंद करून ही आपली कढई साईडला ठेवूया. आता हे तुम्ही पाहू शकता, ह्या चपात्या माझ्या रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या आहेत. या चपात्या 2च राहिल्या होत्या. म्हणलं काय करायचं, तर ही रेसिपी केली. या चपात्यांना असं हलकं भाजून घेऊया. जास्त भाजायचं नाही, हलकंसं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण तिला साईडला काढून त्याच्यावरती सॉसेस टाकणार आहोत. त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस, मेयोनीज आणि शेजवान चटणी टाकलेली थोडीशी. त्याला असं छान मिक्स करून सगळीकडे स्प्रेड करायचं आहे. स्प्रेड करून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती थोडं किसलेलं चीज टाकणार आहोत. हे पाहू शकता तुम्ही,
असं मी चीज स्प्रेड करून घेतले सर्व बाजूंनी. त्यानंतर आपलं जे स्टफिंग आहे त्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपण थोडंसं चीज किसून टाकणार आहोत. त्यानंतर आपण त्याचा असा रोल बनवून घेऊया. रोल बनवल्यानंतर आपण तो मधून थोडासा कट करणार आहोत. त्यानंतर आपण तव्यावरती हे फ्रँकीज भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी तव्यात थोडंसं आधी तेल टाकलेलं आहे. त्याला मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने असं छानपैकी भाजून घेतल्यानंतर आपण पाहूया अशा प्रकारे हे आपले तयार आहे फ्रँकी. हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि नक्की सांगा कशी होते ती.